या कामाचं आहे चालले त्याला काय होतंय कामाला येईल प्रॉपर्टी अरे थांबा चला तर चला का काय केवढी घाई करताय तुम्ही रस्त्यावर आल्यावरती एवढे का घाई करता अरे ड्रायव्हर आहे मी हाडाचा ड्रायव्हर सगळ्यांना माहिती आहे हा हे खरं हे सगळ्यांना माहिती आहे म्हणजे नाटकामध्ये इंटरव्हल झाला तरी मोजो काय म्हणतात माहितीये का गाडी 10 मिनिटच थांबेल त्यांना चहा प्यायचा हलका व्हायचा 10 मिनिटात आटपाणी परत यायला लगेच बरोबर बोला गबास हे काय करते तिकडे लाफ ट्रक लावतो लाफ ट्रक लाव म्हणजे खोटे खोटे हसतात सगळे खोटं खोटं कशाला हसायचं त्यांना सांगा हवा येऊ द्या बघा खरं खरं हसाल नाही तर त्यांना सांगायचं एक काम करा ऋषिकेश जोशीला तुमच्यात घ्या म्हणजे काय ते 4-5 किस्से सांगतील यांना आपोआप हसायला येईल सेम राहतं यांना थोडी सोबत होईल आणि तुमच्या स्टँडअपला 4-5 असे ऑडियन्स मिळतील प्लीज सेट युअर माउथ रस्तोगी आय एम कमिंग रस्तोगी वेट अ मिनिट तुम्हाला दिसत नाही आम्ही इथे सिरियसली वर्कआउट करतोय वा वा सॉरी सॉरी पण हे तुम्ही काय करताय तिकडे असे हसतोय आम्ही डॉक्टर आम्हाला सिरियस राहावंच लागतं आता पेशंट मरू शकतो बरं झालं आपला डॉक्टर सिरियस नाही ते नाही तर हा कार्यक्रम कधीच मिळाला असता एक मिनिट तुम्ही एक्सक्यूज मी तुम्हाला ओळखतो आता तुम्ही ओळखता का नाही माहित नाही पण मी तुम्हाला ओळखलेला आहे हो अहो तुमचा मी पहिला पेशंट आठवा मी कोण ते आधी सांगा अहो तुम्ही बसताना हो मी रोज बसतो ना अरे म्हणजे माझं नाव बसताना डॉक्टर बसताना हा अरे आठवा मी तुमचा पहिला पेशंट अहो तुम्ही नाही का माझं अपेंडिक्सचं ऑपरेशन करताना माझी किडनी काढली होती तुमच्याकडे एक दम्याचा पेशंट आला होता तुम्ही त्याला तुमच्या मुलीच्या बड्डेचे फुगे फुगवायला सांगितलं नंतर तो दमा झालेला पेशंट इतिहास दमा झाला आठवतं का तुम्हाला अगं आठव कोण आठव हा हे तेच आहेत ना बीपीच्या मशीनने सायकल मध्ये हवा भरतात आणि मग 1 रुपया चार्ज घेतात ते बसताना आणि ते नाही का ते अजून ओळखलं तुम्हाला ओळखलं शर्माजी मिसेस सॉरी मी फक्त हात मिळवायला आलो पण तुम्ही मुंबईत कसं काय म्हणजे अरे या एरियात माझ्या मुलाचं हॉस्पिटल आहे माझा मुलगा डॉक्टर आहे डॉक्टर ह्या एरियामध्ये हॉस्पिटल अजून एक हॉस्पिटल ह्या एरियामध्ये अरे हॉस्पिटल म्हणजे काय पोलीस चौकी काय एका एरियात एकच असायला काय बोलता नाव काय त्याचं भाऊ प्रसाद शर्मा भाऊ प्रसाद शर्मा मी काय म्हणते तुमची ती मुलगी कुठे आहे छोटी होती बघा तुम्ही तिच्यासाठीच ते फुगे फुगवून घेत चिंकी आता मोठे डॉक्टर झाली आहे ती डॉक्टर सुमन नाव आहे तिचं डॉक्टर सुमन प्लीज कम तिकडे गेली ती गुरांची डॉक्टर आहे का एक्सक्यूज मी प्लीज डॅडी Yes? दिस इज नॉट डन एट ऑल मी तुम्हाला तिथे शोधते तुम्ही इथे आहात ओ माय गॉड लुक हुज हियर सी बघा भक्ती देसाई सौमित्रची बायको हिच्या मिठी तुझी नाही ते वेगळे
सौमित्र म्हणजे माझ्या नवऱ्याची बायको मधले ते सौमित्र. ते सौमित्र. का त्यांचं नाव का सौमित्र? ते कसं गुरुनाथच्या सौचे ते मित्र म्हणून सौमित्र. या दॅट्स द लॉजिक ऍक्च्युली. अँड यू नो व्हॉट, सो सौमित्र आहे ना सारखा अमेरिकेला असतो असं दाखवतात, पण खरं सांगायचं तर दादर पण सोडून जात नाही तो अद्वैत दादरकर. अच्छा, म्हणजे ही त्याची बायको आहे तर. येस येस, त्याची बायको. एक मिनिट, तेवढीच ओळख आहे का त्यांची? नाही. अरे जी मराठीवरती केवढं हसवलंय त्यांनी प्रेक्षकांना. फुबाई फू मधून ना? नाही नाही, अमर प्रेम अरुंधती या सिरियल मध्ये केवढी कॉमेडी. आणि फुबाई फू मध्ये दिसले तर लोकांना टेन्शन यायचं. ही माझी मुलगी डॉक्टर सुमन, ही पण डॉक्टर आहे. वा, काय योगा योग आहे. आपण जुने मित्र भेटलो. तुम्ही डॉक्टर, तुमची मुलगी डॉक्टर, माझा मुलगा पण डॉक्टर. मग होऊन जाऊ दे. तिचं पण लग्न करायचंय, यांना कर्तव्य आहे. येस येस. डॅड, काय तरीच तुमचं. छान मुलगी आहे पण तू. अरे चंदू लोकरे, तर मंडळी, आपल्या सिनेमातल्या मुन्ना भाऊनी तर आपल्या आई वडिलांना खोटं सांगितलंय की तो डॉक्टर आहे. आणि त्याच वेळी त्याच्या आई वडिलांची भेट झालेली आहे त्यांचे जुने मित्र डॉक्टर बस्तानांशी, ज्यांची मुलगी सुद्धा आहे डॉक्टर. आता बघायचंय की आपला मुलगा बोगस डॉक्टर आहे हे कळल्यानंतर मुन्ना भाऊच्या आई वडिलांची प्रतिक्रिया काय असणार. मुन्ना भाऊ MBBS ची डिग्री मिळवणार का आणि तो डॉक्टर होणार का, पाहुयात उद्याच्या भागात. ऋषिकेश जोशी आता तुमच्याकडे येणार आहे. जेव्हा जेव्हा येता तेव्हा एक वेगळा प्रयोग घेऊन येता आणि आता नटसम्राट, काय सांगाल? एक तर शिरवाडकरांचं ते एवढं गाजलेलं नाटक, त्यांची भाषा, 70च्या दशकातलं ते नाटक अनेकांनी केल्यानंतर आजवरच्या नटसम्राटची जी छाप आहे आप्पासाहेब बेळवलकरांची आणि त्याच्याबरोबरीनं नाटकाची, मला माझं नाटक उभं करायचं होतं. आणि ते करता जेव्हा येतं तेव्हा आनंदाशिवाय दुसरी भावना असू शकत नाही. वा वा. पण भविष्यात कधी तुम्हाला नटसम्राट करायला आवडेल का? अर्थात मी होच म्हणणार, तसे एक आता वेगळे तेव्हा- नटसम्राट ते आहेतच. नाही 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 रे, असं नाही. नटस्मार्ट आहात तुम्ही. तर मी अभिनय जीव तोडून जरी केला तरी पॅरलल अनभिषिक्त सम्राट वगैरे म्हणता यायला हवंय, त्याच्यासाठी प्रवास सुरू आहे माझा. पण तुम्ही केलं नटसम्राट ना तरी ते 2 अंकी शक्यच नाही. अरे मंडळी, सगळ्या पाहुण्यांना मला सांगायचंय की हवा येऊ द्या आता झालंय होऊ दे व्हायरल. कारण होऊ दे व्हायरलचं वारं सगळ्या जगभरात पसरलेलं आहे. आणि आता आपण सुरुवात करूयात आजच्या स्पर्धेला, कारण या आठवड्यात सुद्धा खूप धमाल असणार आहे आणि थोडं टेन्शन स्पर्धकांना असणार आहे. कारण या आठवड्यात सुद्धा 2 स्पर्धक या मंचाला बाय बाय म्हणणार आहेत. अर्थात असणार आहे एलिमिनेशन. वळूयात होऊ दे व्हायरलकडे.